नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मीरा भाईंदरमध्ये मनसेकडून इथेनॉल विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। जुना पेट्रोल पंप या ठिकाणी मनसेने आंदोलन केलं आहे। पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित करून ते विकण्यास येत आहे। याला कुठे ना कुठे संपूर्ण देशामध्ये विरोध होत आहे। इंटरनेटवर तर हा विषय ट्रेंडिंगवर आहे। याच विषयाच्या विरोधात आज मनसेने आंदोलन केले आहे। सर्व मनसैनिक इथे या ठिकाणी जमलेले आहेत आणि या सर्व मनसैनिकांनी याला विरोध करत गडकरींवर टीका केलेली आहे। या सर्व संदर्भात नेमकं मनसेचे शहराध्यक्षांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ। निवडणुकीच्या अगोदर म्हणतात की अच्छे दिन आएंगे आणि निवडून झाल्याच्या नंतर लोकांच्या मानगुटीवर कसं बसायचं हा या सरकारकडनं शिकलं पाहिजे। आज इथेनॉलच्या हा प्रकारामुळे आज संपूर्ण भारतामध्ये नागरिक त्रस्त आहेत। काय सांगाल या संपूर्ण गोष्टीवर? बघा, हे चांगले दिवस आहेत ना, हे मंत्र्याला मुलाचे आलेले आहेत। लक्षात घ्या, नागरिक आहेत ना, मरतायत दिवसेंदिवस। नितीन गडकरी साहेब मोठ्या मोठ्या घोषणा करतात, आम्ही रोडमध्ये 12 लाख करोड 1000 करोड लोकांच्या ते हजम होत नाही। लक्षात घ्या, आणि ते रोड मंत्री आहेत। लक्षात घ्या, आणि गोष्टी कुठल्या करतायत? पेट्रोलियमच्या। या पेट्रोलमध्ये किती इथेनॉल पाहिजे, किती पेट्रोल पाहिजे, किती पर्सेंटेज येणार, गाड्या बिघडणार नाही, खोटे आश्वासन देऊन लोकांना दिशाभूल करतायत। लक्षात घ्या, त्यामुळे या इथेनॉलच्या विरोधात आम्ही आहोत। याचं कारण असं आहे की तुम्ही बघा, रायपूर आणि अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे दाखल झाले। लोकांची कोर्टाची ऑर्डर आली आहे की त्या कंपनीला भुर्दंड भरायला लागेल ज्या गाडीचं नुकसान झालंय। आणि दिवसांदिवस बघत असाल, हे अपघाताचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे। गाडी रस्त्यातच बंद पडते। लक्षात घ्या, त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये हे फक्त आपले स्वतःचं पुत्रप्रेम जागवण्याचं काम करतं, बाकी कुठलं नाही। तुम्ही बघा, अमित शाह साहेब असतील, नितीन गडकरी यांचे पुत्र जे 100 करोडची कंपनी होते, 2 वर्षामध्ये 5000 करोडची कंपनी होतात। इथेनॉलच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालाय असं आमचं आणि एवढं करून सुद्धा पेट्रोल काय स्वस्त नाहीये। पेट्रोल आहे तेवढंच आहे ना। या ठिकाणी तुम्ही फक्त लोकांना सांगताय की या ठिकाणी इराकला, दुबईला इकडे वॉर चालू आहे म्हणून हे सगळं नाटक आहे। लक्षात घ्या, हे देशाच्या नागरिकांची खिलवाड आहे। म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरले आहोत। आता आम्ही फक्त डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे, आम्ही कुठलं आंदोलन केलेलं नाही। पण जर नितीन गडकरी साहेबांनी याच्यावर कुठेतरी ठोस उपाय नाही केला तर महाराष्ट्रभर आणि पुरा भारतभर आंदोलन होईल। याचा संपूर्ण जिम्मेदारी या सरकारची असेल, तुमच्या माध्यमातून। अगोदरच पेट्रोलियम मंत्री सांगत होते की महायुद्धांमुळे पेट्रोलचे दर वाढलेले आहेत। आता इथेनॉल मिश्रित पेट्रोल येतं, त्याच्यावरती नितीन गडकरी काल मीडिया समोर सांगतात की ज्याला शुद्ध पेट्रोल पाहिजे तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील। म्हणजे हे सरकार जे धनाढ्य आणि व्यावसायिकांच्यासाठी निवडून आले की ना? हा देश आहे ना, तुम्हाला मी सांगतो, थोड्या दिवसांनी अदानी भारत पण होण्याला वेळ नाही लागणार। लक्षात घ्या, हे सगळं अदानी ना, त्यांची जावं आहे ना, त्यांची पोटं भरायची जी कामं चालू आहेत ना, आता ज्या ठिकाणी ज्या सेक्टरमध्ये अदानीला काम दिलंय ते सगळे सेक्टर या लोकांच्या जीवनाशी निगडीत आहेत। लक्षात घ्या, असे सगळे प्रकल्प त्यांना दिले जातात। त्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांनी, अमित शाह साहेबांनी, नितीन गडकरींनी या ठिकाणी अदानीला द्यायचंच असेल तर देऊनच टाका। लोकांना देशोधडीला लावून टाका, जेणेकरून काही जुरणार नाही। तुमचेच मुलं राहू दे, तुमचीच पिढी, पुढची पिढी राहू दे या ठिकाणी। आणि फार मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे हे जे आहेत हे या ठिकाणी संपलेले आहेत। लक्षात घ्या, आता फक्त नितीन गडकरी साहेबांनी एवढं सांगतोय, तुम्ही माणसाचा रोडवर मारायची सुपारी घेतली की काय? या ठिकाणी इथेनॉल गाड्यामध्ये जर बंद पडत असतील, लोकांचे अपघात झाले, त्याची जिम्मेदारी कुणाची आहे? इन्शुरन्स कंपनी जबाबदारी घ्यायला तयार नाही, सरकार जबाबदारी घ्यायला नाही। म्हणजे नागरिकांची अशी परिस्थिती झाली आहे की आई दूध देत नाही आणि बाप भीक मागायला देत नाही, अशी परिस्थिती नागरिकांची झाली। त्यामुळे या लोकांनी नागरिकांचं देशोधडीला लावावं, कळलं की नाही? दुसऱ्या यांच्याकडे काय पर्याय दिसत नाही। खोटं बोलून, रेटून बोलून आज सत्तेवर आलेत। आज यांचं काम झालेलं आहे, नगरसेवक आमदारचं इलेक्शन झालेलं आहे, खासदारचं इलेक्शन झालेलं आहे, पण आता यांची काय कुणाची नागरिकांशी काही संबंध नाही। त्यामुळे स्वतःची पोटं भरण्याचं एकमेव कलमी कार्यक्रम चालू आहे, दुसरा काही कार्य चालवलेलं नाही। धृतराष्ट्राने आपल्या पुत्रप्रेमी एक महाभारत घडलं होतं। तुम्हाला असं वाटतं इकडे एक पुत्रप्रेमीसाठी जे नितीन गडकरी राबवतात त्याच्यामुळे संपूर्ण शहरामध्ये या पूर्ण देशामध्ये एक महाभारत घडू शकतं? 1001% मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, अदानी भारत बनवायला हे सगळे कारणीभूत असणार। उद्या तुम्हाला सांगतो, 2 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षामध्ये अदानी पुरं असणार हे। आणि अदानी इकडे आला तर नरेंद्र मोदीला पण ते संपवणार, नितीन गडकरीला पण संपवणार, नागरिकांना पण संपवणार। तुम्ही बघत असाल अदानी इलेक्ट्रिकच्या माध्यमातून काय करतोय, इलेक्ट्रॉनिक मीटर लावल्यापासून लोकांना डबल बिल यायला लागली। लोकांची बिलं कमी व्हायला पाहिजे, तर तामिळनाडू सरकार जर करू शकता त्या याला विरोध, तर तुम्ही काय करू शकत नाही? हा भारताच्या समोर एक मोठा उदाहरण आहे। एक भारतातलं जे आहे ना तामिळनाडू, तर तो प्रदेश करू शकतो, तो राज्य करू शकतो, इकडे काय करू शकत नाही? ही शोकांतिका फक्त मुलांची पोटं भरायची कामं चालू आहेत। मी हे ना, हे नेते लोकांना त्यांना नम्र विनंती करतो आणि आवाहन करतो की येणारी पिढी तुम्ही अपंग करणार आहात का, दिव्यांग करणार आहात का? त्यांना काम धंदा काय सोडणार आहात की नाही? का तुम्ही नागरिकांची लूट करून फक्त मुलांचं भलं करणार आहे?
त्यामुळे याच्यावर कुठेतरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे. देशाची नागरिक आता जागरूक झालेली आहे, यांना वटणीवर आल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या माध्यमातून